फार जवळचा पार्टनर होता आणि अगदी छोट्या मोठ्या स्पर्धा किती समालोचकांना मोठं केलंय त्यानं. म्हणजे जासईमधून आत्माराम म्हात्रेंपासून कैक छोट्या मोठ्या खरं तर या आयोजकांना माफ करा समालोचकांना सातत्यानं संधी देणारा हा एक मुख्य आयोजक रोहनजी भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतोय. प्रथमतः त्यांचं मी मनस्वी आभार व्यक्त करतोय आणि जशी माझी वेळ संपेल मायक्रोफोनवरती पावसाळ्यातील या ग्राउंडवरचं धावतं विवरण ऐकण्यासाठी मी चंदू शेट्टे सर यांना विनंती करेन की आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे. तदनंतर डीजे भाया साऊंड सिस्टीमचे ऑपरेटर आहेत. डीजे भाया एक प्रतिनिधी येऊ द्या. तर 3 दिवसानंतर त्यांचा डीजे भाया यांचंही गोड कौतुक आणि मनस्वी आभार आहे. मी चंदू शेट्टे सर विनंती करेन की स्पर्धा आपण पाहतोय सर इथे नाईट टुर्नामेंट झाल्या एसएन ट्रॉफी आयोजकांच्या आज वडिलांच्या आणि काकांच्या नावानं खरं तर या स्पर्धेतील एक महत्त्वपूर्ण खेळ पाहायला मिळणार आहे. एकीकडे असणारा मीत 11 चला सामना चालू करा मैदान सजवायचं मीत 11. तर जाऊया परत एकदा त्या आवाजाकडे आदरणीय चंदू शेट्टे सर. नमस्कार. एसएन ट्रॉफी 2025 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. स्वर्गीय मेघनाथ व ज्ञानेश्वर रामभाऊ ठाकूर यांच्या स्मरणार्थ असणारा हा पावसाळी क्रिकेटचा सोहळा. गाव दिगोडे, तालुका उरण आणि जिल्हा रायगड. रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वाचं गाव, गावाचं नाव दिगोडे, जे गाव सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे आणि त्यातल्या त्यात क्रिकेट म्हटलं तर दिगोडेची आन बान शान आहे. त्या गावाचं नाव अगदी दुबईपर्यंत नाही ते युरोपापर्यंत नेलं असा खेळाडू याला गावाला लाभलेला परीस मी म्हणेल विश्वजित मेघनाथ ठाकूर आणि त्याचबरोबर त्याच्या बंधू अभिजित मेघनाथ ठाकूर या 2 बंधूंनी या गावाची कीर्तिनिधी दादा एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. आज तुम्ही उरण तालुक्याचं जरी तुम्ही महाराष्ट्रात पुढे गेलं नाव घेतलं गेलं ना तर अरे दिगोड्याचा विश्वजित ठाकूर हे नाव आवर्जून. आणि त्याचबरोबरीने माझं त्याच्याशी एक वेगळं नातं आहे कारण माझं जुन्नर प्रीमियर लीग जिंकण्याचं स्वप्न कोणी पूर्ण केलं असेल तर तो विश्वजित ठाकूर होता. आणि ऋषिकेश दादा वैद्य यांच्या बरोबरीने तर 5 षटकांचा सामना असेल. 4 बॉलर, यस 4 बॉलर 5 षटकं. क्रिकेटचा खेळ उन्हाळ्यात आनंद देतो, क्रिकेटचा खेळ हिवाळ्यात आनंद देतो आणि क्रिकेटचा खेळ पावसाळ्यात सुद्धा आनंदच देतो. योगायोगाने 8-9 वर्ष उरणला जॉबला येण्याचा योग आला, परंतु टेनिसच्या स्पर्धा केल्या, परंतु रबर बॉलची उरण तालुक्यातील माझी पहिली स्पर्धा आहे आणि ती सुद्धा दिगोडे गावामध्ये आहे. आज मजा येणार आहे. कीर्तिनिधी दादा या क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. अंगावर पावसाच्या धारा कोसळणार आहेत परंतु क्रिकेट नाही थांबणार. चोहोबाजूनी गवत आहे, चिखल आहे, पाण्याची डबकी आहेत, परंतु क्रिकेटची याही सुद्धा एक वेगळी मजा आहे आणि ती मजा आज या ठिकाणी घेण्यासाठी आपण सगळ्यांनी दिगोडे गाठलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आवर्जून सांगत असतो आयोजन करत असताना आयोजक जर स्वतः खेळाडू असेल ना ती स्पर्धा आणखी चांगली होऊ शकते. आणि स्वतः विश्वजित आणि अभिजित दोघांची स्पर्धा या ठिकाणी अश्विन दादा सुद्धा या ठिकाणी आहे. तर या स्पर्धेचं आयोजन करताना पाहायला मिळत आहेत. दिगोडे सर्व ठिकाणी जाऊन फायनल मारते परंतु दिगोडेमध्ये सुद्धा बाकीची लोक आली पाहिजे आणि त्यासाठीचा हा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. अलीकडच्या कालावधीमध्ये पूर्वी जर पाहिलं तर मुंबई आणि परिसरामध्ये हे क्रिकेट जास्त खेळलं जायचं परंतु आता काळ बदललाय. छोट्या छोट्या गावांमध्ये विविध तालुक्यांमध्ये रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट पोहोचलेलं आहे. यस 4-5 कंपल्सरी आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि पहिलाच सामना माझ्या मते फायनलच्या अगोदरची फायनल पहिल्याच मॅचला लागली आहे कारण एका बाजूला गावदेवी गावठाण अतुल मडवी आणि कंपनी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं मीत 11 म्हणजेच विशाल जितेकर आणि कंपनी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तेवढे जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. रत्नदीप चौधरी या गोलंदाजाची सध्या चर्चा आहे आणि अमित नाईक आणि त्यांच्या जोडीला करण मडवी एक गावठाणचे खेळाडू आहेत तर एक एकटगरचे खेळाडू आहेत. यस पाठीमागे घोषांकित क्षेत्र याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. अमित नाईक बद्दल काय बोलावं तेवढं कमी आहे. छोट्याशा गावातून हाही खेळाडू पुढे आला आणि खेळत राहिला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो खेळत राहिला. छोट्या मॅचेस मोठ्या मॅचेस गेली 3-4 वर्ष खेळतोय
आणि गावदेवी गावठांचा खूप मोठा वाटा आहे अमित नाईकच्या पुढे येण्यामध्ये, हेही विसरून चालणार नाहीये. आणि आज तोच अमित नाईक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेल्याच आठवड्यात बांद्रे या ठिकाणी आयुष्यातील पहिली मोटरसायकल बाईक पावसाळी क्रिकेटमध्ये जिंकणार अमित नाईक आज दिगोडे गावामध्ये खेळताना पाहायला मिळेल. स्पर्धेला सुरुवात, पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर, 6. जे पहिल्याच बॉलवर सिक्सर खेळलाय. जणू काही अमितने रात्री मोबाईलच्या ऐवजी बॅटर चार्जिंगला लावली होती की काय. पहिल्याच बॉलवर सिक्सर मारलाय पठ्ठ्याने. वेग जास्त आहे, उसळी जास्त आहे. रत्नदीपच्या गोलंदाजीची चर्चा आहे सध्या, परंतु अतिरिक्त त्या ठिकाणी धाव येईल. उसळी थोडीशी जास्त होते. हा बॉल ओला असल्या कारणाने कधी कधी तो हातातून निसटतो, थोडासा जास्त बाउन्स होतो. त्यामुळे अतिरिक्तच्या धावा या क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये येताना पाहायला मिळतात. एसएन ट्रॉफी आपण सध्या पाहतोय दिगोडे गावामध्ये. पुन्हा एकदा उसळी थोडीशी जास्त पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवर जो षटकार आला ना, माइंडसेट बॉलरचा बदललाय आणि थोडासा पाठीमागे टाकण्याचा प्रयत्न, आणि त्या प्रयत्नात पुन्हा एकदा अतिरिक्त धाव इकडे येताना पाहायला मिळते. आणि धावसंख्या आता जाताना पाहायला मिळते ते 8 धावांवर. पहिल्याच बॉलवर षटकार अधिकृत खेळला होता. या दोन संघांमधील मॅचेस पाहायला देखील एक वेगळी मजा येत असते. एसएन ट्रॉफी या स्पर्धेमध्ये विनायक जाधव मित्र परिवार बोरिवली गोराई यांच्याकडून पहिली हाफ सेंचुरी करणाऱ्या खेळाडूला 1111 रुपयाचा पुरस्कार मुंबईवरून सुद्धा आलेला आहे. अमित ठवाळ बाबा देखील कळवत आहेत. एसएन ट्रॉफी दिगोडे, कारण हे जे गाव आहे, आपण या गावाचा डंका पाहिलाय महाराष्ट्रभर, परंतु आज गावामध्ये सगळे आलेले आहेत. कोण कोण कुणाकुणाच्या नावाचा डंका वाजणार, हे तेच गाव आहे. आवर्जून मला उल्लेख करायचा आहे. यस नो बॉल घोषित केला. हो इकडे चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावर पडतोय, बॉल शूट होतोय, यष्टीरक्षकांच्या हातात जातोय. रत्नदीपचं कमबॅक आहे. आणि कीर्तिनी दादा आपल्याला आवर्जून आठवण करून द्यायची, हे तेच गाव आहे. 3 षटकारासाठी 1 लाखापेक्षा जास्त पारितोषिक लागू शकतं. अख्ख्या महाराष्ट्रात हा कारनामा कुठे झालाय तर दिगोडे गावात झालाय. विश्वजित ठाकूरने तो मात्र मान मिळवला होता. नाईट टुर्नामेंटच्या वेळेला मात्र तो कारनामा केला होता. एसएन ट्रॉफी दिगोडीमध्ये सगळ्यांचं स्वागत असणाऱ्या पुन्हा एकदा रत्नदीप, क्रिकेट प्रेमी गाव आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर नो बॉल पुन्हा एकदा घोषित केला जातोय. पावसाळी क्रिकेटमध्ये हे सगळं होणार आहे. नो बॉल, यस, कारण बॉल ओला असणार आहे, कधी तो चिखलात माखलेला असणार आहे, कधी तो पाण्यात मध्ये थांबणारा असणार आहे, परंतु मजा येणार आहे. कितीही पाऊस कोसळला, आज काही दिगोडेमध्ये क्रिकेट थांबत नाही. आज ते असंच सुरू राहणार आहे आणि तुम्हाला सर्वांना आनंद देणार आहे. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू इकडे पाहायला मिळतोय. वारंवार काहीतरी चुका होत आहेत इकडे आणि नो बॉल पुन्हा एकदा घोषित केला जातोय. 11 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 24 लाईव्ह इव्हेंटवर जोडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं, कारण रायगडामधील स्पर्धा आहे. रायगडच्या क्रिकेटला देखील एक वेगळी उंची आहे आणि माझ्या आयुष्यातील खूप साऱ्या स्पर्धा रायगडमध्ये झालेल्या आहेत. एक विशेष प्रेम रायगडच्या प्रेक्षकांनी देखील दिलेलं आहे. आणि आज जर पाहिलं तर रायगडच्या या पुरण तालुक्यातील माझी तरी पहिली पावसाळी क्रीडा स्पर्धा आहे, परंतु मजा येते. कारण पाऊस नाही आला तर मजा सुद्धा येत नाही पावसाळी क्रिकेटला. धमाल येते पाऊस आल्यानंतर. या वेळेला अमित स्ट्राईक खेळतायत, स्ट्रोक खेळतायत, जरूर आहे, पाहूया. आणि या स्ट्रोकला जर पाहिलं तर घोषांकित क्षेत्रामध्ये पाठवलंय. 1 धाव तिकडे मिळेल. धाव संख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. रत्नदीप चौधरी या नावाची चर्चा आहे. जितेंद्रजी घरत साहेब आणि सुधाकरजी घरत दिगोडेचे हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहत आहेत. आपल्या गावची स्पर्धा पाहण्यासाठी सगळ्यांची गर्दी होते. आता फक्त दिगोडेच नाही, कोणी वेशीवरून आले, कोणी सुरुंगपाड्यावरून आले, कोणी चिरल्यावरून आले, कोणी दादरपाड्यावरून आले, कोणी जर पाहिलं तर पलीकडे विंधनेवरून आलंय, तर कोणी अगदी कंठवलीवरून सुद्धा आलं असेल. विविध गाव आहेत या आजूबाजूच्या परिसरामध्ये. चिरनेरवरून सुद्धा काही लोक इकडे आले असतील. या सगळ्या परिसरामधून क्रिकेट रसिक इकडे आले. चला जाऊयात एसएन स्पोर्ट दिगोडीची स्पर्धा पाहायला. उसळी होती, या स्ट्रोकला खेळलाय, बॉल मात्र त्या ठिकाणी थांबतो. एक धाव घेतली. करण मडवी, हे नाव देखील तेवढंच जबरदस्त आहे.
खूप कमी क्रिकेट खेळतात, परंतु ज्या वेळेला मैदानात उतरतात धुमाकूळ करतात आणि इकडे जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 13 धावा धावफलकावर. पहिली ओव्हर सुरू आहे, पाऊस कोसळणार आहे. पावसाची मजा देखील एक वेगळीच असते. रिव्ह्यू फक्त अंपायरला देण्यात आलेले आहेत, याची नोंद घ्यायची आहे. हा, आणि मॅच सुरू करायची आहे, कारण फक्त पंच रिव्ह्यू घेतील, रिव्ह्यू दोन्ही टीमला दिले गेलेले नाही आहेत. हा, बॉल चॉईस देखील नसताना याची नोंद घ्यायची आहे. कोसळणारा पाऊस, पावसाच्या कोसळणाऱ्या धारा अंगा खांद्यावर झेलत असताना खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत, ओले चिंब झाले आहेत. मजा येणार आहे आजच्या दिवसामध्ये क्रिकेट पाहायला. आमचे प्रेक्षक सुद्धा ओले चिंब होणार, परंतु मजा घेणार आज दिगोडे गावामध्ये एसएन ट्रॉफी दिगोडेच्या माध्यमातून. या वेळेला फुलटॉस जरूर केला होता, बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय, पाण्यात थबकलाय आणि हेच खासियत आहे. कधी कधी चौकार जाणारा बॉल पाण्यात थांबतो, गवतात थांबतो आणि जिकडे 4 येणार तिकडे 1 सुद्धा येते. आणि कधी कधी असं होतं जिकडे 1 येणार आहे तिकडे सुद्धा 4 येते. परंतु हीच तर खऱ्या अर्थाने मजा आहे पावसाळी क्रिकेटची. पहिली ओव्हर सुरू आहे, धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा धावफलकावर. या वेळेला करण मडवी यांच्यासाठी टाकला बॉल, स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने खेळलाय, 1 धाव तिकडे मिळेल. आणि पहिल्या ओव्हरमध्ये अतिरिक्त धावा जरूर आल्या, षटकाराने सुरुवात जरूर झाली, परंतु धावा झालेल्या आहेत त्या 15 धावा. गावदेवी गावठाण उरण. तालुका निहाय क्रिकेट आहे, म्हणजे एक तालुका आणि त्या तालुक्यातील 11चे 11 खेळाडू एका तालुक्यातील, हा फॉर्मॅट खऱ्या अर्थाने रायगडमधून उदयाला आला आणि आज महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. आणि महाराष्ट्रातील ताकदवर संघांमध्ये उरण आणि रायगड पनवेल या दोन्ही संघांचा देखील तालुका निहाय गटात देखील उल्लेख होतो. 15 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. पावसाळी क्रिकेटला सुरुवात झाली आहे. 3 दिवस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे, परंतु या क्रिकेटची मजा घेण्यासाठी प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येने इकडे येणार आहेत, कारण क्रिकेटचा खेळ आपल्या आवडीचा आहे. उरण पनवेल या परिसरात देखील क्रिकेटला एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे, किंवा या परिसरातील खेळाडू नेहमीच पुढे पुढे जाताना पाहायला मिळालेत, मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना पाहायला मिळालेले आहेत. मयूर वाघमारे गोलंदाजीसाठी आलेत, अचूक टप्पा, विकेट टेकर बॉलर ही ओळख आहे त्यांची. आणि पहिल्याच बॉलवर लेग बाईटच्या स्वरूपातील धाव आली आहे. धावसंख्या झाली आहे 16 धावा धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे लाख मोलाचं आयोजन आहे. जी टीम जिंकणार आहे लखपती होणार आहे, आणि ती टीम कोणती असणार आहे याचं उत्तर आपल्याला परवा मिळेल. उसळी होती आणि तिकडनं बॉल खेचलाय, लांब लचक मारला गेलेला फटका पाहायला मिळतोय. बॉलला फेकून दिला गेलाय. पाहूया, पंचांचा इशारा येतो, दिशा चुकीची आहे, 1च धाव आहे. शेखरजी मुंबईकर वेशवी यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. समर्थ कडू यांच्यासारखा एक लिजेंडरी खेळाडू या परिसरातून येताना पाहायला मिळाला. उरण म्हटलं तर खूप सारे खेळाडू आठवतात, आणि आवर्जून सुधीर तांडेल यांचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू. याच तालुक्यामधून येतात. 1 धाव कळवली जाते आणि खूप सारे खेळाडू या तालुक्याने दिलेले आहेत, व्यावसायिक क्रिकेटला सुद्धा दिलेले आहेत. आज उरण तालुक्यातील क्रिकेट आपण पाहतोय जरूर. पावसाळी रायगड प्रीमियर लीग देखील येऊ घातलेली आहे. रायगडाच्या क्रिकेटची, रायगडाच्या संघाची नेहमीच चर्चा होताना पाहायला मिळते. आणि आज उरण तालुक्यातील खेळाडूंची नावं ज्यावेळेला घेतली जातील ना, त्यावेळेला एक नाव आवर्जून घ्यावंच लागेल, ते म्हणजे प्रफुल्ल ठाकूर. आज पंचांच्या भूमिकेत देखील पाहायला मिळत आहेत. छोटा पप्पू असेल, मोठा पप्पू असेल, त्याचबरोबर जर पहिले अलीकडे जीवित असेल, खूप सारी नावं आहेत या तालुक्यातून येताना पाहायला मिळतात. क्या बात आहे. 2200 प्रेक्षक आताही 24 लाईव्हला आमच्याशी जुडलेले आहेत. आता ही तर रायगडच्या क्रिकेटची स्ट्रेंथ आहे. आणि एसएन ट्रॉफी दिगोडे 3 दिवस गाजणार आहे. मयूर वाघमारे पुन्हा एकदा. हो, इकडे थोडीशी उसळी पाहायला मिळाली होती. थोडंसं मागे हटून खेळण्याचा प्रयत्न. पावसाचा वेग थोडासा कमी झालाय, परंतु रिमझिम का होईना तो सध्या बरसतोय. डॉट बॉल. मयूर वाघमारे गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 एसएन ट्रॉफी दिगोडे. या वेळेला हा चेंडू मात्र वेगवान खेळला जरूर, परंतु पाण्यात थांबलाय. 1 धाव तिकडे घेतली गेली आहे. फिल्डर मात्र त्या ठिकाणी येत आहेत. दुसऱ्या धावेचा कॉल देत आहेत. सुरुवातीला बॉल शोधत होते, नंतर शोधला, तोपर्यंत 1च धाव. धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावा. दुसरी ओव्हर सुरू आहे.
ऊन पावसाचा खेळही पाहायला मिळणार आहे, परंतु मजा येणार आहे. कधी पाऊस थांबेल, कधी पाऊस बरसेल, परंतु आपल्याला मजा मात्र नक्कीच मिळणार आहे. हा अतिरिक्त उसळी असणारा चेंडू पाहायला मिळाला, ज्यावर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 19 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. पहिला सामना, पहिला डाव आपल्या भेटीला आलाय आणि दिगोडे गाव आज सगळ्यांचं स्वागत करायला तयार आहे. ओ बॅटच्या पट्ट्यात बॉल नाही आलाय. फुलटॉस बॉल मिस झाल्यानंतर करण थोडेसे नाराज झाले. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. मयूर वाघमारे यांनी आपल्या टीमचं कमबॅक करून दिलंय, हे तेवढंच महत्वाचं आहे. आपली बेस्ट टीम प्रत्येक जण उतरवण्यासाठी आतुर असतो आणि असाच एक बेस्ट संघ या ठिकाणी दोन्ही बाजूला पाहायला मिळत आहेत. पहिल्याच मॅच मध्ये आज रायगडातील किंवा ठाणे जिल्ह्यातून देखील टीम इकडे पाहायला मिळणार आहेत आपल्याला. पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत. व्हाईट बॉल आहे. पावसाळी क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी क्रिकेट रसिक या ठिकाणी येतील आणि दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज उद्या परवा 3 दिवस चुकू नका. सगळे क्रिकेटच्या रंगात न्हावून जाऊयात, ओले चिंब होऊया त्या पावसाळी क्रिकेटमध्ये. कारण सभोवताली हिरवगार वातावरण पाहायला मिळत आहे. मैदानात चिखल पाहायला मिळतोय, मैदानात पाण्याची डबकी पाहायला मिळत आहेत आणि याच्यातही क्रिकेट खेळलं जातं का? आता हा प्रश्न महाराष्ट्राच्या बाहेरील लोकांना विचारला तर ते म्हणतील हे कसं, परंतु आपल्याकडे खेळलं जातंय. हो, इकडे मयूरने आणखीन एक अप्रतिम चेंडू टाकलाय आणि दुसरं षटक लाजवाब राहिलं आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 20. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. षटकार आलाय पहा. कधी सामना उरणच्या बाजूने, कधी सामना पनवेलच्या बाजूने जाणार आहे आणि तुम्हा आम्हाला मजा येणार आहे. आशिष मेहरोल यावेळी लावसळी होती. याही स्ट्रोकला चांगल्या पद्धतीने खेळले खरं, परंतु तिकडे थोडासा वेग मंदावला चेंडूचा. एक धाव घेतली आहे, दुसरीचा कॉल दिलाय आणि चांगला थ्रो जरूर पाहायला मिळाला, परंतु रनिंग बिटवीन द विकेट देखील तेवढीच लाजबाब होती आणि धावसंख्या आता 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळत आहेत. आशिष मेहरोल 28 धावा धावफलकावर. 5 ओव्हरची मॅच. पावसाळी क्रिकेट, ओले चिंब वातावरण, खेळपट्टी ओली, बॉल ओला, खेळाडू सुद्धा ओले. या ओल्या वातावरणामध्ये सगळ्यांना ओले चिंब करणारं क्रिकेट आज एसएन ट्रॉफी दिगोडे. यावेळेला पुन्हा एकदा उसळी असणारा चेंडू होता, त्याला रिच केलं. खेळणं जरूर आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. ISPL सारखी स्पर्धा गाजवणारा खेळाडू पाहायला मिळतोय आणि ज्याची पाठ अगदी महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील थोपटली, असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकटघरगावचा अमित नाईक. आशिष मेहरोल यांच्याकडे देखील वेगळं टॅलेंट आहे. बॉलला दोन्ही बाजूने फिरवण्याचं कसब आहे. या वेळेला स्ट्रोक खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पाहूया किती धावांसाठी जाईल. 4 धावा, चौकार. इलेव्हन खालापूर आणि त्यांच्या विरोधात ज्योती एंटरप्राइजेस माणगाव या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. हो, इकडे ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकला, थोडीशी उसळी दिली. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल.
डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. अतुल मडवी यांचंही कौतुक करावं लागेल, कारण ग्रामीण भागातील खेळाडूंना खूप सारी संधी त्यांनी सुद्धा दिली आहे. चला मॅच सुरू करायची आयोजकांच्या सूचना येत आहेत. आशिष मेहरोल पुन्हा एकदा, करण मडवी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अमित नाईक ही जोडी चांगली जमली, आता सलामीला आलेत आणि इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेला एअर स्ट्राईक तर यावेळेला करताना पाहायला मिळालेत. करण मडवी या खेळाडूच्या नावामध्ये रन आहेत आणि हे घ्या 6 रन. तर बिनबाद 39 गावदेवी गावठाण उरण या संघाची धावसंख्या आहे. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पाहूया किती धावा बनल्या जातील. एक कालखंड असा होता, लहानपणी आई आपल्याला सांगायची पावसात जाऊ नको, भिजशील, आजारी पडशील. आता आई सांगते मॅचला गेल्यानंतर लिंक पाठव, म्हणजे मी घरी बसून मॅच पाहते. आता काळ बदललाय आणि बदललेल्या काळाबरोबर क्रिकेट बदललंय. आपलं टेनिस क्रिकेट बदललंय, रबर बॉल क्रिकेट बदललंय, मोठमोठ्या स्पर्धा होऊ लागल्या. आपले खेळाडू दुबई कतारच्या वाऱ्या करू लागले. आपल्या खेळाडूंवर लाखोंच्या बोली लागू लागल्या. उत्तम उदाहरण म्हणजे विश्वजित ठाकूर यांचं देखील देईल, अमित नाईक देईल, खूप सारी नावं आहेत जी मात्र मयूर सुद्धा SPL सारखी स्पर्धा खेळलेत. तर बरेचसे खेळाडू छोट्या छोट्या गावातील खेळाडू पुढे आले आणि त्यांच्यावर सुद्धा आता लाखोंच्या बोले लागू लागल्या. तर काळ बदललं, क्रिकेट बदललं आणि त्यातल्या त्यात रायगडने देखील सातत्याने चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाली आहे. या परिसरातून देखील खेळाडू पुढे येताना पाहायला मिळालेत. यस, आपण आपला भारत देश हा क्रिकेट वेडा देश. 39 3 ओव्हर 39, कारण उन्हाळा असू देत, हिवाळा असू देत, पावसाळा असू देत, एखाद्या वेळेला आपला संघ हरला की नाराज होतो, परंतु 2 दिवसांनी पुन्हा एकदा पाठिंबा देतो. कालही म्हटले असतील कशाला आऊट झाले अरे खेळाडू, परंतु आपलं प्रेम आहे त्यांच्यावर. 2 दिवसांनी पुन्हा त्यांना चेअरअप आपण करू. जाऊयात मॅचच्या दिशेने. क्रिकेटचा खेळच असा आहे, कधी हसवणारा, कधी रडवणारा, परंतु खूप सारा आनंद देणारा. आज उरण तालुक्यात SN ट्रॉफी दिगोडेच्या माध्यमातून हा आनंद आपण घेतोय. सगळ्यांचं स्वागत. मयूर वाघमारे पुन्हा एकदा. मयूरचा हा बॉल चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न देखील होताना पाहायला मिळाला. जातो यष्टीरक्षकांच्या दिशेने. मयूरने लगाम घातलाय. पहिल्या षटकात देखील धावा झाल्या, त्यानंतर मयूरने पुन्हा एकदा लगाम घातला, त्यानंतर पुन्हा धावा आल्या आणि आता मात्र चौथ्या षटकात त्या पुन्हा बॅटरला थांबवण्यासाठी मयूर आलेले आहेत. एकाने बॅटिंग करायची, एकाने बॉलिंग करायची आणि तुम्ही आम्ही तासनतास या खेळाला पाहत राहायचं, असा हा खेळ. हा ही बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने लेंथवरचा टप्पा पाहायला मिळालाय. कधी बॉल खाली वळतोय, खाली राहतोय, कधी बॉल वळतोय, कधी सरळ जातोय. मयूरने आणखी 2 बॉल जबरदस्त टाकलेले आहेत. महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांच्या यादीमध्ये मयूर वाघमारे हे नाव समाविष्ट आहे आणि ते काय हे इकडे पाहायला मिळत आहे. आणखीन एक बॉल जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावगिऱ्याचा प्रयत्न, ओ डायरेक्ट हिट नाही होऊ शकला. एक धाव घेतलीये, दुसरी धाव आता मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे. खूप महत्वाच्या आहेत या सगळ्या गोष्टी, कारण एका बाजूला लेग बायच्या स्वरूपातील या धावा आहेत. 2 गोष्टी झाल्या. अमित बचावले सुद्धा. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर झाला आणि या प्रयत्नात विकेट येताना पाहायला मिळते. विकेट येते. आणखी एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी विकेट आली आहे जरूर, परंतु पाहूयात काय होईल. येणाऱ्या कालावधीमध्ये धावा कराव्या लागतील. चैतन्य पाटील टाकीगावचा खेळाडू चर्चेत आहे. गेल्याच आठवड्यात सपाळे पालघर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला आला होता, खूप चांगली कामगिरी त्यांनी केली होती. पाहूयात आज कशा प्रकारची कामगिरी करतील. स्वतः विशाल जेतेकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. रायगडच्या क्रिकेटमधील एक मास्टरमाइंड कर्णधार म्हणून देखील त्यांची ओळख राहिलेली आहे. खऱ्या अर्थाने छोट्या आणि मोठ्या या 2 धावांनी देखील या गावाचं नाव मोठ्या प्रमाणावर केलं. यस, पावसाळी क्रिकेटमध्ये 6 बॉल 6 षटकार मारण्याचा कारनामा देखील चैतन्यने केलाय. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतायत. अमित नाईक त्यांच्या जोडीला आहेत, परंतु मयूर वाघमारे काय बॉलिंग केली आतापर्यंत, जबरदस्त. दोन्ही ओव्हरमध्ये मयूर की फॅक्टर राहिलेत.
मयूर ज्यावेळेला व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्यांचं आगमन झालं, पावसाळी क्रिकेट स्पर्धा शिरवणीची मला आठवते, ज्यामधून त्यांनी सुरुवातीला आकाश तारेकर यांच्या बरोबरीने डिंगडॉंगमध्येच डायरेक्ट एंट्री केली होती आणि त्याच्यानंतर मागे नाही वळून पाहिलं याही खेळाडूने. समोर अमित नाईक तेवढाच मेहनती खेळाडू आहे, जोडीला चैतन्य आहेत. पहिली मॅच एसएन ट्रॉफी दिगोडे. उसळी होती, स्ट्रोक खेळलाय खरा, टायमिंग नाही झालाय, बॉल पाठीमागे जाईल. वा मयूर वा. मयूरला या खेळपट्टीचं गणित समजलंय. ही खेळपट्टी काय, इकडे बॉलिंग काय केली पाहिजे, कोणता टप्पा ठेवला पाहिजे, आणि मयूर त्या ठिकाणीच टप्पा ठेवतायत. इतरांमधला आणि मयूरमधला हा फरक राहिला आणि त्याच्यामुळे मयूरने धावसंख्येला पुन्हा एकदा लगाम घातलाय. धावसंख्या या एका धावेनिशी धावून पोहोचते ती 42. म्हणजे फक्त 3 धावा मयूर वाघमारे यांनी या षटकात खर्च केल्या. याही अगोदरच्या ओव्हरमध्ये फक्त 5 खर्च केल्या होत्या. बिग हिट समोरच्या दिशेने टाकला. हाही फलंदाज का फॉर्मात आहे इकडे पाहायला मिळत आहे. आता मयूरने चूक केली, बॅटी खाली आणि बॅटी खाली टाकला आणि आमच्या पाठीमागे पाठवला. षटकार. गणित बदलतात आणि आता धावसंख्या झाली 48 धावा. चैतन्य स्ट्रोक खेळत आहेत खरा, परंतु इकडे मयूर वाघमारे आणखीन एक विकेट घेताना पाहायला मिळाले आणि मयूर जरी षटकार आलाय त्याच्यानंतरचा चेंडू अप्रतिम टाकला. ओव्हर नंबर 4 या ठिकाणी संपताना पाहायला मिळते आणि धावसंख्या झाली आहे 48 धावा धाव फलकावर. मोल्ड होताना पाहायला मिळाले. दुसऱ्यांदा येण्याचा योग आला दिगोडे गावामध्ये, ज्यावेळेला नाईट स्पर्धा झाली होती. एक अप्रतिम आयोजन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि आता पावसाळी स्पर्धेसाठी या ठिकाणी येण्याचा योग देखील आलेला आहे. चांगलं मैदान आहे आणि या चांगल्या मैदानात चांगली स्पर्धा. पावसाळी क्रिकेट म्हणजे पाऊस हवाच आणि पाऊस असल्यानंतर जी मजा आहे ना ती वेगळीच आहे, आज पाहायला मिळते. यस नक्कीच कीर्तिनी दादा त्यावेळेला आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा देखील तुम्हाला दिल्या होत्या आणि लगेच काही कालावधीनंतर गावचे सरपंच म्हणून देखील तुम्हाला आम्ही पाहतोय. आणि समाजसेवेचं व्रत हाती घेतलंय आपण सुद्धा आणि आपल्या सगळ्या कुटुंबाने देखील. विश्वजित आणि अभिजितची मेहनत देखील आम्ही पाहिली आहे. आज क्रिकेटची जबरदस्त स्पर्धा देखील आपण पाहतोय गावामध्ये. शेवटचं षटक. प्रसन्न पाटील दुंद्रेचे खेळाडू येतात गोलंदाजीसाठी, तर प्रथमेश आलेत बॅटिंगसाठी नॉन स्ट्राईकला. पहिला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल पाठीमागे जाईल. त्या ठिकाणी जर पाहिलं तर एक धाव मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 49 धावा. शेवटची ओव्हर आहे. जर का 1-2 मोठे फटके आले, एक ज्या पद्धतीचं वातावरण आहे ना, एक 60 धावांची मॅच सुद्धा चांगली होऊ शकते. तो प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. गुणलेखनासाठी रायगडच्या गुणलेखनाचा झेंडा ज्यांनी दिल्लीपर्यंत फडकावला असे आमचे मित्र कांचन पालकर या ठिकाणी आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि आघाडीचे निवेदक नितेश पंडित सर देखील आज या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर जयेश भोसले माझे फेवरेट समालोचक हे देखील आवर्जून या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. जे बेस्ट आहे ते आपल्या गावात आलं पाहिजे हेच मात्र छोट्या आणि मोठ्याने ठरवलंय. या वेळेला पायावर बॉल करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. प्रथमेश मात्रे आले बॅटिंगसाठी. अमित ताईंच्या जोडीला एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी आणि दुसरी धाव घेत असताना आणखीन एक विकेट आली आहे. रनआउटच्या स्वरूपात पहिली धाव आहे ती लेगबायची आहे. 50 धावा धाव फलकावर पूर्ण होत आहेत. डीजे या. उरण तालुका आज भारतभर प्रसिद्ध आहे. मग जेएनपीटी बंदरासाठी भारतातील आघाडीचं बंदर सुद्धा या उरण तालुक्यामध्ये पाहायला मिळतं. त्याचबरोबर अटल सेतू देखील उरण तालुक्यामधूनच गेलेला आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये माझ्या मते गोव्याला जाणारा शॉर्टकट रस्ता सुद्धा गावातूनच जाईल. आणि त्यामुळे हा परिसर येणाऱ्या कालावधीमध्ये तर याच्यानंतर पेक्षाही जास्त चर्चेत असेल. वेगवान चेंडू खोलवर टप्प्याचा टाकलाय, जातोय पाठीमागच्या बाजूला, एक धाव तिकडे मिळणार आहे. बॅटच्या स्वरूपात आलेली धाव कळवली जाते. शेवटचा षटक आहे. धावसंख्या 51 झाली आहे. 3 बॉल बाकी आहे. गावदेवी गावठाण एखादा फटका पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला पनवेल संघाला जर पाहिलं तर अशीच परिस्थिती पाहिजे. पुढच्या दोन्ही टीम टॉस साठी तयार राहायचंय. मानगावचा संघ ज्योती एंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरोधात
खालापूर कॅप्टन टॉस साठी यायचंय. शिस्तबद्ध स्पर्धा होईल. सगळ्यांनी या नियमाचं पालन देखील करायचंय. प्रसन्न समोरच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु बॉलचा वेग मंदावला. पाण्यामध्ये चिखलामध्ये बॉल थांबलाय. एक धाव घेतलीये. प्रथमेशने कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. शेवटचा षटक आहे तर धावा बनवायच्या आहेत. परेश ठाकूर दुतुम एक अनोखी शैली, ज्युनियर कृष्णा सुद्धा म्हटलं जातं त्याला, आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. श्याम ठाकूर आमचे समालोचक आहेत, त्यांचे चिरंजीव. हो इकडे टप्पा पडतोय. बॉल उसळी घेतोय. पाठीमागे अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉलला थोडंसं टर्न केलं, बॉलची गती काढून घेतली होती आणि पंच इकडे पायच्या स्वरूपातील धाव कळवल्या जात आहेत. धाव संख्या 1 ने पुढे जाते. 54 धावा धाव फलकावर. या दोन टीम मधील मॅच पाहायला प्रेक्षक नेहमीच आतुर असतात आणि तोच सामना रंगलाय पहिल्या डावामध्ये. एसएन ट्रॉफी दिगोडे. इकडे पाठीमागे बॉल मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. व्हाईट बॉल आला, प्लस 1 धावाही आली. 2 धावा इकडे येत आहेत. हा ओला बॉल कंट्रोल करणं तेवढं सोपं नाहीये. पावसाळ्यात रबर बॉल का घेतला जातो त्याचंही कारण आहे. कारण टेनिस बॉल चिखलामध्ये गेल्यावर खराब होतो. रबर बॉल चिखलामध्ये जाऊ देत, पाण्यामध्ये जाऊ देत, एकदा तुम्ही कापडाने त्याला पुसून घ्या, जसाच्या तसा होतो. म्हणून पावसाळ्यात रबराचा बॉलच वापरला जातो आणि रबर बॉलचं क्रिकेट खेळलं जातं. पुन्हा एकदा बॉलला कंट्रोल करणं या ठिकाणी गरजेचं होतं, परंतु तसं नाही झालंय. आणि इकडे टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर बॉल पाठीमागे गेलाय आणि व्हाईट बॉलही कळवला जातोय. प्लस 1 धावही त्या ठिकाणी मिळते. धाव संख्या पुन्हा 2 ने. कधी कधी असं होतं की या आणि त्यातल्या त्या टेनिस बॉलपेक्षा हा थोडासा हलका असतो, त्याच्यामुळे त्याला टप्प्यावर कंट्रोल करणं, स्विंगवर कंट्रोल करणं या सोप्या गोष्टी नाही आहेत. 58 धावा धाव फलकावर आहेत. पहिला डाव एसएन ट्रॉफी दिगोडे. पहिला दिवस, पहिला सामना. उरण वर्सेस पनवेल. एक मोठा सामना सध्या सुरू आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा समोरच्या दिशेने. 1 धाव तर तिकडे घेतली गेलेली आहे. पाण्यात बॉल थांबलाय. 1 धाव तिकडे घेतली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय. 2 धावा मात्र त्या ठिकाणी मिळतील आणि धाव संख्या 2 ने पुढे जाते, ज्याची आम्ही चर्चा केली होती सुरुवातीलाच. 60 तरी धावा पाहिजेत आणि धावा झाल्यात 60च झालेल्या आहेत. धन्यवाद सर्व मान्यवरांचे. कीर्तिनिधी दादा आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. गावाचा विकास आपल्या माध्यमातून खूप चांगला होतोय आणि याही पुढे जाऊन मात्र खूप मोठं काम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून व्हावं यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सन्मान करायचा आहे. आज आपल्या क्रीडा स्पर्धेसाठी दिगोडे गावामध्ये जितेंद्र घरत साहेबांचं आगमन झालंय, त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. विश्वजित ठाकूर सन्मानित करतायत. एसएन ट्रॉफी दिगोडेसाठी आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची या ट्रॉफीची शोभा वाढवली त्याबद्दल आपला केला जातोय विशेष सन्मान. सरपंच कीर्तिनिधी ठाकूर साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी 21,111 रुपयाची धनराशी आलेली आहे. कीर्तिनिधी दादा आपलं मनापासून आभार. सुधाकरजी घरत साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि त्यांचाही विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. अभिजित या ठिकाणी सन्मान या ठिकाणी केला जातोय. सुधाकर साहेब आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिला, आपला हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद, आपण आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल.
अभिजित वसंत पाटील, माजी उपसरपंच दिगोडे ग्रामपंचायत आणि विद्यमान सदस्य यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी 4,444 रुपयाचं या ठिकाणी धनराशी आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. एक डाव संपलाय, दुसऱ्या डावाकडे आपण जाणार आहोत आणि आवाजात थोडासा बदल करणार आहोत, कारण समालोचनासाठी येतील रायगडच्याच आता तळोजाचे सुपुत्र म्हणेल, कारण आता तळोजाला सर राहत आहेत. या जयेश भोसले सर. थँक्यू व्हेरी मच. चंदू सरांचा आवाज तुम्ही या पूर्वार्धामध्ये ऐकत होतात. महाराष्ट्राचा गोड आवाज, जुन्नर भूषण, मुंबई भूषण तथा दुबईच्या सारजामध्ये जो आवाज मराठीमधून ऐकायला मिळाला, मग गोवा असेल, कर्नाटक असेल, पश्चिम बंगाल, दिल्ली, गुजरात या सर्व राज्यांमध्ये जो आवाज आपण मराठी भाषेतून ऐकला, आदरणीय चंद्रकांतजी भानुदास शेट्टे सर यांचा आवाज आपण ऐकलाय. प्रवीणजी कासकर साहेब आणि दिनेशजी कासकर साहेब दिघोडे यांचं देखील आगमन झालं. आपले हार्दिकाचं स्वागत. स्वरूप ट्रान्सपोर्ट्स आणि मित्रपरिवार यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला 1,001 रुपयाची देणगी लाभली आहे. जितेंद्रजी घरत साहेब आणि सुधाकरजी घरत साहेब यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी आज प्रमुख योगदान लाभते. त्यांचाही विशेष करून आम्ही आभारी राहू. दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून 1,000 रुपयाची देणगी या स्पर्धेला लाभते आहे. स्वर्गीय मेघनाथ रामभाऊ ठाकूर व स्वर्गीय ज्ञानेश्वर रामभाऊ ठाकूर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विश्वजित मेघनाथ ठाकूर व अभिजित मेघनाथ ठाकूर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली एसएन ट्रॉफी 2025 पहिलं पर्व आपण पाहत आहोत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते, जिथे रन चेसला सुरुवात झाली आहे. तालुकानिहाय आजचा दिवस, अर्थात गावदेवी गावठाण उरण एका बाजूला संघ खेळतोय, आदरणीय अतुलजी मडवी साहेब यांच्या मालकीचा संघ, तर एका बाजूला मीत 11 आपण पाहत आहोत नशीब भोईर साहेब यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळतोय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना एका बाजूला आपण पाहत आहोत अक्षय दत्तात्रय पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आणि त्याच्या साथीला प्रफुल्ल पाटील अर्थात चॅम्बो, एका बाजूला बोर्लेचा तर एका बाजूला सावळेचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळाल. रन चेस एक मोठं टार्गेट आहे आणि प्रत्येक संघाला एक नम्रतेची विनंती करूयात. सुरुवातीलाच आपण थोडीशी जी काही घाई करायचीच आहे याकडे लक्ष वेधूयात. गोलंदाजीमध्ये फेरबदल, अर्थात पहिलं षटक हाताळण्यासाठी एक वेगवान उंचपुरा गोलंदाज, बोरखरार एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं, आपल्या वेगाच्या जोरावरती प्रतिस्पर्ध्याला अक्षरशः नमवण्यामध्ये आणि धावा कमी जिथे खर्च करण्यामध्ये इकॉनॉमिकल एक स्ट्रॉंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो शुभम डाकी गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. शुभम डाकी या वर्षीचा हंगाम टेनिस बॉलसाठी त्याच्यासाठी निश्चितच चांगलं राहिलंय. या वर्षीच्या हंगामामध्ये त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती प्रतिस्पर्ध्याला अक्षरशः थया थया नाचवलंय. असा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आहे. तर अगदी बोर्ले गावाचा एक उद्योन्मुख खेळाडू ज्याने आपल्या नावाने आणि आपल्या खेळाच्या जोरावरती सध्या दगडीला एक चर्चेतील असं नाव, एका बाजूला स्ट्रायकर एंडवरती प्रफुल्ल पाटील अर्थात चॅम्बो पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात, लक्ष आहे 61 धावसंख्येचं, 61 रनचं टार्गेट. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मीत 11 पनवेल संघाची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. आपण पाहतोय एसएन ट्रॉफी 2025 हा भव्य दिव्य सोहळा, पावसाळी रबर बॉलचा थरार अनुभवायला पाहायला मिळतो आहे. सामन्याला सुरुवात, शुभम डाकीच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. एक उंच पुरासा गोलंदाज उरण तालुक्यासाठी गावदेवी गावठाणसाठी खेळत असताना पहिला बॉल घेऊन सज्ज होत असताना चॅम्ब ऑन स्ट्राईक, पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पडल्यानंतर आतमध्ये आलेला बॉल पाहायला मिळाला. कमी उसळी प्राप्त केली होती या बॉलने. पाठीमागच्या बाजूला अगदी घोषांकित क्षेत्र आहे आणि तिथे उभे असलेल्या प्रेक्षक वर्गाच्या माहितीसाठी कृपया तिथून बाजूला उभे राहा. कृपया तिथून बाजूला उभे राहा. बॉल वेगाने येईल, दुखापत होऊ शकते. पाठीमागे असलेले प्रेक्षक वर्ग. पुढचा बॉल शुभम डाकी
उजव्या यशीच्या बाहेर यावेळेला लेंथ अँड लाईन्थ मध्ये बिघाड होतोय. दिशाहीन चेंडू इथे पाहायला मिळाला होता. एक बॉल आतमध्ये टाकला, दुसरा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. खरं तर लेंथ डिलिव्हरीवरती जास्तीचा भर देतो शुभम डाकीच्या गोलंदाजीचे एक खासियत राहिलंय. तो वारंवार चेंडू उजव्या यशीच्या बाहेर आणि उसळी घेणारे त्याचे चेंडू नेहमीच पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल देखील त्यात धाटणीचा टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेला अधिकच्या बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू पाहायला मिळतोय. पुढे सासावला आडवा बाटणे ऑन साइडला पॅरलल फ्लॅट चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चॅम्बोच्या बॅटमधून येतोय षटकार. असतील किंबहुना विशालजी जितेकर असतील, यांच्या तालमीमध्ये घडलेला हा बहादर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. षटकार आला त्याच्या बॅटमधून. पुढचा बॉल उसळी घेणारा, अपेक्षेपेक्षा जास्तीची उसळी इथे पाहायला मिळाली. आपल्या उंचीचा पुरेपूर वापर करण्यात आलाय. एक भाऊक करणारी पोस्ट काही दिवसांपूर्वी ज्या वेळेला व्हायरल झाली, एक सर्वाधिक जास्त रील व्हायरल झाली होती. चॅम्बोला आपल्या आयुष्यातील पहिली बाईक मिळाली. त्याने ती शेअर करत असताना संदीप पाटील जदवर माझ्या या बाईकवरती बसणार नाहीत, तदवर मी बाईकला हात लावणार नाही, असं आवर्जून त्याने जी भाविक पोस्ट केली होती सर्वाधिक महत्त्वाची राहिली होती. त्याने एक उद्योन्मुख खेळाडू आहे आणि ही गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची ही राहते ना, कांचनजी पालकर ज्यांनी आपल्याला घडवलं, ज्यांनी आपल्याला पुढे आणलं, ज्यांनी आपल्याला प्लॅटफॉर्म दिला, त्यांना कदापि विसरायचं नसतं. विशाल जितेकरने खऱ्या अर्थानं आज एका मोठ्या संघामध्ये त्याला संधी दिली आहे. किंवा रायगड प्रीमियर लीग असेल, साथीने एकत्रितपणे खेळताना आपण त्यांना पाहिलं होतं. धावफलकावरती धावा सध्या घडीला आहेत त्या 8 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल प्रफुल्ल पाटीलसाठी आडवा बाटणे आतमध्ये आला, वळण घेणार आणि अगदी वेगाने फास्ट अँड फ्युरियस चेंडू इथे राहिला होता. फलंदाजाला मुभा दिली नाही, बॅटची आतली कडा घेतली. घोषांकित क्षेत्र आहे, धाव मिळते ती पुन्हाचे 1 धावफलकावरती. 9:61चा पाठलाग करायचा. मी तिलबंद आदर्श स्पोर्ट्स पनवेल टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. सिंगल डबलला प्राधान्य देणं, मॅच चालू ठेवणं, प्रतिस्पर्ध्यावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा, याच्याकडेच कल नेहमी शुभम डाकीचा राहिलाय. बोरखार गावाला बिलॉंग करणारा एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अगदी कमी वयामध्ये आणि यशाची अगदी दारं ठोठावणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. परंतु प्रथम स्ट्राईक एंडवरती अक्षय दत्तात्रय पवार याला आपण पाहतोय, एक स्टायलिश खेळाडू. पुढचा चेंडू सरळ बाटणे खेळण्याचा प्रयत्न. यावेळेचा बॉल पडल्यानंतर कट होतोय, बाहेरच्या दिशेने निघतोय. सरळ बाटणे खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलेला पाहायला मिळाला. प्रतिस्पर्ध्याचे मनसुबे उधळून लावल्यात, कारण ज्या रणनीतीच्या जोरावरती संघाला सामने जिंकून देता येतात, आघाडीचे बॅटर नेहमी अटॅकिंग क्रिकेट खेळतात, तो अटॅकिंग इंटेंट कुठे ना कुठेतरी पाठीमागे सारलाय शुभम डाकीने. यावेळेला आडवा बाटणे पुन्हा खेळण्याचा प्रयत्न होतोय. सिंगल तर निश्चित अर्जित करण्यात येईल. 61चा पाठलाग करत असताना सध्या दगडीला 10 धावा धावफलकावरती आहेत. शुभम डाकीची सुरुवात चांगली झाली आहे. वेल बिगन इज हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट नेहमी चांगला होतो. पहिल्या षटकाचा खेळ संपला. मी तिलवन आदर्श स्पोर्ट्स पनवेल या टीमची धावसंख्या धावफलकावरती 61चा पाठलाग करत असताना गावदेवी गावठाण उरण संघाच्या अगेन्स्ट 10-0 पाहायला मिळते. एक छोटासा ब्रेक घेऊया, डीजेकडे जाऊया, एक मधुर संगीत ऐकू. थँक्यू. षटकाचा खेळ संपतोय. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जोडलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत. आपण पाहतोय एसएन ट्रॉफी. एका बाजूला विश्वजित मेघनाथ ठाकूर आणि त्याच वेळेला अभिजित मेघनाथ ठाकूर यांच्या माध्यमातून, छोटे ठाकूर आणि मोठे ठाकूर यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहत आहोत. एक असा अवलिया ज्याने मात्र खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पंढरीमध्ये जाऊन स्वतः क्लाय लॉयडच्या हस्ते अगदी सन्मान स्वीकारला होता. अर्थात विश्वजित ठाकूरला आपण पाहतो याच गावचा हिरा आणि त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आयोजन. भारत आणि पाकिस्तानची मॅच टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवरती खेळवण्यात आली आणि पहिला खेळाडू जो भारत आणि पाकिस्तान सामन्यामध्ये संघाचं नेतृत्व करत असताना पाहायला मिळाला होता. क्रियो कप इंग्लंडमध्ये खेळला, भारत पाकिस्तान मॅच खेळला, अनेक विक्रम या विक्रमादित्याने रचलेत आपल्या नावावरती. पुढचा बॉल गोलंदाज
रोहित घरतला गोलंदाजी मार्कमध्ये इन्व्हाइट करण्यात आल्या, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. तो सुवर्ण मध्य इथे अक्षय पवारला सापडलेला नाही आहे. ऑन साईडला मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केले, 3 बॉल त्याने फेस केलेत, केवळ 2 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. चॅम्बो जास्तीचा स्ट्राईक त्याच्याकडे ठेवणं गरजेचं राहणार आहे, कारण त्याने एक षटकार ठोकलाय आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती तो सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. आजचा दिवस त्याचा राहील का? धाराव्यामध्ये चांगली बॅटिंग केली होती त्याने. यावेळेला आडवा बाटणे, प्रफुल्ल पाटीलचा वार, सारेसगार, चेंडू सीमारेषा पार, हा येतो उत्तुंग षटकार. ही विध्वंसकता असायलाच हवी आणि ती मनी बाळगत असताना नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करणारा प्रफुल्ल, काय स्ट्रोक खेळला त्याने ऑन साईडला. चॅम्बोच्या बॅटमधून स्ट्रोक षटकार येत असताना बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर लांब लचक षटकार ठोकलाय. आणि होय, या खेळीसाठीच तो जाणला जातो. आपल्या रिपिटेशनला, आपल्या नावाला शोभा देणारा खेळ करणं गरजेचं राहतं आणि ते प्रफुल्ल पाटील करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. प्रफुल्ल पाटील, चॅम्बो शो मस्ट गो ऑन असं पाहायला मिळते की काय मैदानाच्या आतमध्ये 61चा पाठलाग करायचा आहे. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. सुरुवात तर चांगली झाली आहे. रोहित घरतच्या अगेन्स्ट षटकार आलाय. डावखुऱ्या हाताचा रोहित घरत एक चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा एकदा उजव्या एसीच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. साईश त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकेरी धाव वेगाने कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाली. ही बाब महत्वाची राहणार आहे. षटकारानंतर सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं, कारण क्रिकेटमध्ये केवळ मोठ्या फटक्याने क्रिकेट बनत नाही, धीरोधार्तताही महत्वाची राहते. यावेळेला सर बॅटने फटका फासलाय वॅकेंट एरिया. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पिट्टू प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना पाहायला मिळाला. पहा, चहूबाजूला पाण्याचं सावट आहे, गवत आहे, संपूर्ण क्रीडानगरीवरती चिखल आहे आणि यामधून मार्गक्रमण करत असताना पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये हा आनंद नेहमीच प्रत्येकाला द्विगुणित करत असतो. पावसाळी रबर बॉल क्रिकेटने काट टाकली. आज मात्र आपण पाहतो सर्वाधिक मोठी स्पर्धा आज पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये ही उरण तालुक्यातील येत असताना पाहायला मिळते. 2 बंधूंनी क्रिकेटमध्ये आपला नावाचा डंका पिटला. या गावाला पुढे, या गावाच्या नावाला पुढे घेऊन जात असताना संपूर्ण अख्खाती देश देखील गाजवलं. खोला टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, रन्स मिळणार नाही आहे. डॉट बॉल, हे पर्सेंटेज वाढवावे लागणार आहेत. निर्धाव चेंडू जास्तीचे टाकण्याचा प्रयत्न निश्चित होईल, कारण मैदानाच्या आतमध्ये सध्या दगडीला अक्षयच्या अगेन्स्ट ही रणनीती आखणं गरजेचं होतं. या बेसा बॉल उजव्या एसीच्या बाहेर, हा चेंडू दिशाहीन राहिलाय, गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. रोहित घरत हा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न तो करतोय. व्हेरिएशन आणि व्हरायटीचा समन्वय साधणारी गोलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला आपण रोहित घरतला पाहत आहोत. धाकटी जुई गावचा खेळाडू यावेळेला देखील लगातारचे चेंडू त्याच दिशेवरती ठेवण्याचा प्रयत्न होतोय. बाईकच्या स्वरूपामधून धावेल. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपतोय. 23 धावा धावफलकावरती आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 61चा पाठलाग करत असताना 23-0 पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर.
आडवा बाटणे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. कधी चेंडू उसळी घेतोय, कधी खाली राहतोय. घोषांकित क्षेत्र गाठले, धाव मिळाली. येणारे चेंडू राहिले 17 मध्ये तिथे आवश्यकता राहिली आहे या सामन्याला जिंकण्यासाठी 36ची. 17 चेंडू आणि 36ची आवश्यकता. सामना बुडू शकतो. एखादी विकेट किंबहुना एखादा मोठा फटका मॅच मध्ये शिरकाव करून देईल बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि विकेट हवी आहे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. यावेळेला सरळ बाटणे डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय प्रफुल्ल पाटील. या मॅच मध्ये वन साइडच बॅटिंग करतोय सध्या घडीला प्रफुल्ल पाटील, बोर्लेचा ब्रँड. मैदानाच्या आतमध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेट मध्ये दहाडतोय. पहिला बॉल पंच आम्ही आपलं लक्ष वेधू. पहिला चेंडू जो होता, जो अवांतर गेला होता, त्यावरती घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता का? पहिल्या बॉल वरती डिक्लेअर होती का अंपायर? ओके, थँक्यू. अर्थात 30 हव्यात. अर्थात 30 ची आवश्यकता आहे. 16 बॉलचा खेळ शेष, 16 चेंडू आणि 30 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये तिथे आपण पुनश्च वळतो आहोत. पावसाळी रबर बॉलचा अनुभव आपण घेतो. आज मात्र पावसाने दडी नाही मारली आहे, तर ओसांडून वाहतोय अशा स्वरूपाचा पाऊस इथे पडतोय. किंबहुना ढगफुटीत झालाय असंच वाटू लागलंय. आजचा दिवस पाऊस जसा येतो तशा धावाही बरसतील किंबहुना येतील असं वाटेल. असंच क्रिकेट सध्याच्या घडीला तर पाहायला मिळालंय. काय बॅटिंग चालू आहे पहा ना. तुफानी आणि विध्वंसक अंदाजामध्ये, तोडफोड अंदाजामध्ये बॅटिंग करणारा बॅटर प्रफुल्ल पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. त्याचा थाटच निराळा आणि तो गोलंदाजांची वाटच लावतोय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना ही खेळपट्टी त्याच्या प्रेमामध्ये आली आहे. 3 षटका ठोकल्यात. ऑन साइडला लॉंग ऑन, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. यावेळेचा बॉल उसळी घेणारा शुभम चांगल्या टप्प्यावरती टाकला. जिथे बाउन्स प्राप्त होत असताना पाहायला मिळतो आहे. खांद्याचा वापर चांगला केलाय चिरल्याच्या या युवा खेळाडूने. वय वर्ष 17 आहे. त्याला अनुभव चांगल्या रीतीने मिळेल या स्पर्धेमधून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आले आहेत. मॅच बनते. आता मात्र येणारे चेंडू शेष राहिले ते 14 बॉल आणि 30 ची आवश्यकता. सामना पहा आता मात्र जिथे एक चांगल्या दर्जाचा खेळ होत असताना आणि मॅच कलाटणी आली या सामन्याला. जिथे 18 बॉल 38 ची आवश्यकता होती. मागील 4 बॉल मध्ये जी गोलंदाजी झाली आहे, धाबा रोखल्यात, हेलिकॉप्टर लुक दिला या स्ट्रोकला. दॅट इज अ मॅग्निफिसंट, फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक. षटकार. दोन्ही टीम कॅप्टन, चला आम्ही आपलं लक्ष वेधतोय. चला रिपोर्टिंग करा. दिवांश 11 खालापूर आणि त्याच वेळेला ज्योती एंटरप्राइजेस मानगाव. निलेश दादा कोळसकर साहेब पोलादपूरचे प्रसिद्ध उद्योजक यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आलाय. ज्योती एंटरप्राइजेस मानगाव संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती सध्याच्या घडीला 37 धावा. आडवा बाटणे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली राहिलाय. डॉट बॉल येतोय. येणारे बॉल राहिले ते 12 बॉल आणि 24 ची आवश्यकता. आघाडीची जोडी जमली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि धावांचा रतीपच रचला गेलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 बनल्यात. 12 बॉल 24 ची आवश्यकता. एक ब्रेक घेऊयात. असा गेलो आणि असा आलो. आवश्यकता असणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश विजय ठरतं, परंतु अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा इतिहास घडवतो. प्रतिस्पर्धी संघ सुस्थितीमध्ये आहे. आघाडीची जोडी जमली आहे. पार्टनरशिप 37 ची झाली आहे. ही ब्रेक करावी लागणार आहे गावदेवी गावठाण संघाला.
जर मॅच मध्ये यायचं आहे तर रोहित घरत याला इन्व्हाइट करण्यात आलाय. गोलंदाजी मार्कवरती तो दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मोठी जुई गावाचा या खेळाडूला इथे या धाकटी जुई गावाच्या या खेळाडूला मॅच मध्ये आणण्यासाठी विकेट मिळवावं लागतील. बॅटची लिडिंग एज पाठीमागे चाललाय बॉल. घोषांकी क्षेत्र आहे. येणारे चेंडू इथून मात्र आपण पाहिले ना तर शेष राहिले ते अर्थात 11-11 मध्ये 23 ची आवश्यकता. 24 लाईव्ह इव्हेंट्स वरती सध्याच्या घडीला पहिला सामना चालू आहे आणि हा हाय व्होल्टेज ड्रामा तब्बल 3000 प्रेक्षक जॉईन झालेत आपल्या सोबत. तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत असेल एसएन ट्रॉफी 2025 मध्ये. पुढे सासावला होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे थया थया नाचवलाय गोलंदाजाला असंच म्हणावं लागेल. आदरणीय सचिनजी तांडेलचा साहेब ग्रामपंचायत सदस्य जासई यांचं देखील आगमन होतं. आपलंही हार्दिक असं स्वागत. डॉट बॉल आलाय चॅम्बो. 10 बॉल 23 ची गरज. उजव्या हशीच्या बाहेर बाची थिकेज आउटसाइड एज. घोषांकी क्षेत्र रन्स इथून मिळेल ती एका धावेने काही बिघडणार नाहीये. गोलंदाजी करणाऱ्या संघाचं इथे विकेट मिळवणं आणि धावा थांबवणं ही बाब महत्वाची राहणार आहे. 9 चेंडू आणि 22ची आवश्यकता. मॅचला कलाटणी देण्याचा प्रयत्न करणारे हे षटक रोहित घरतचं पाहायला मिळत आहे. या आधीच्या षटकामध्ये खर्चिक साबित राहिला होता. 13 धावा त्याने खर्च केल्या. या षटकामध्ये जिथे धावा थांबवण्याचा प्रयत्न तो करतोय. दिनेश शेठ भानुशाली साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतं. आपलंही हार्दिक असं स्वागत साहेब. आगतम स्वागतम सुस्वागतम. पुढचा बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतलाय. डॉट बॉल. काय गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. गोलंदाजाची कस पणाला लागेल असं वाटलं होतं या मैदानावरती परंतु फलंदाजांना आता मात्र जखडून ठेवणारी गोलंदाजी. 8 बॉल 22 ची गरज. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फटका बसलाय. पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. काय झेल टिपलाय. आपलातून आकर्षक अमानवीय झेल. फलंदाज बाद. अक्षय पवार बॅक टू द पॅव्हेलियन. आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय सूरज पाटील वाघिलीवाडाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. खर तर त्याच्याकडे आशेचं किरण म्हणून पाहिलं जाईल. सोहेल धार पवारने काय झेल टिपला आणि या कॅचचं महत्व इतकं होतं प्रत्येकाला ठाऊक होतं कारण या कॅच जसा टिपण्यात आला ना प्रत्येक खेळाडू सोहेल धार पवारकडे गेला आणि त्याची पाठ ठोठावली आहे. हा झेल फार महत्वाचा राहिला. 7 बॉल 22 ची आवश्यकता. या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्यात. रोहित घरत तो आलाय परत या षटकामध्ये आणि या मॅच मध्ये संघाला परत घेऊन आलाय. सूरज ऑन स्ट्राइक. पुढचा बॉल. 60 चेंडू आणि 22 ची गरज असताना क्षेत्ररक्षक दूर आहे. जिथे शुभम चेंडू वरती येईल तदवर मात्र केवळ एक सिंगल आली आहे. सामना शेवटच्या षटकामध्ये चित्त थरारक लढत आता पाहायला मिळणार आहे. 6 बॉल 21 ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 21 ची गरज. 18 बॉल 38 चा सामना जिथे 12 बॉल 24 वरती आला. रोहित घरतने या मॅच मध्ये कमालीचं षटक हाताळलंय. 1 षटक आणि केवळ 3 धावा राहिली आहे. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में. बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. हौसले कोणाचे किती बुलंद आहेत ना हे पाहणं फार गरजेचं राहणार आहे. येणारे चेंडू राहिले ते 6 मध्ये 21 ची गरज. सूरज पाटील स्ट्राइक एंड वरती आहे. चैतन्य पाटीलला इन्व्हाइट करण्यात येते की काय. टाकी गावचा खेळाडू. अनेक वेळेला या 2 खेळाडूंना एकाच संघामध्ये ॲज अ आयकॉन म्हणून आपण खेळताना पाहतो. एकत्रितपणे अगदी सातत्याने क्रिकेट खेळणार आहे आणि प्रत्येकाचे कमकुवत आणि ताकदवान दुवे ज्या खेळाडूंना ठाऊक आहेत तो चैतन्य पाटील टाकी गावचा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती येतोय. या वर्षीच्या हंगामामध्ये पावसाळ्या रबर बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक क्रिकेट खेळणारा खेळाडूंच्या यादीमध्ये उरण तालुक्याच्या अग्रस्थानी असणारे हे नाव गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतंय. चैतन्य पाटीलला आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. चला नेक्स्ट मॅच ज्योती एंटरप्राइजेस माणगाव आणि अगदी त्याच वेळेला या टॉस साठी इन्व्हाइट करतो आहोत आपण देवांश 11 खालापूर.
6 बॉल 21 ची गरज. सूरज स्ट्राईक एंड वरती आहे. या खेळाडूने जदवर तो मैदानाच्या आतमध्ये आहे, सारं काही शक्य आहे. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल आतली कडा घेतोय, घोषांकित क्षेत्राकडे निघालाय. 5 बॉल आणि 20 ची आवश्यकता राहिली. ही अतिशोक्ती नाही. जदवर मैदानाच्या आतमध्ये हे 2 खेळाडू आहेत ना, तदवर सामना झुकू शकतो. बॅटिंग करणारा संघ मीत 11 आदर्श स्पोर्ट्स पनवेल या टीमच्या खेम्यामध्ये अगदी आपण चिंतेचं वातावरण पाहतोय, परंतु सामना झुकवण्याची क्षमता या 2 खेळाडूंकडे आहे. अनेक मैदानं सातत्याने गाजवलेली आहेत. आज खेळ करून दाखवावं लागणारा अभि नाही तो कमी नाही. येणारे बॉल शेष राहिलेत 5 मध्ये 20 ची आवश्यकता. पुढचा चेंडू गोलंदाज उसळी घेणारा रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. पुन्हा एकदा अनप्लेबल डिलिव्हरी इथे पाहायला मिळाला. एक स्नॉटर होता. बॅटर करेल तर करेल का. उसळी चांगली, वेग चांगला, टप्पा चांगला, दिशा चांगली आणि सर्व गुण संपन्न असा हा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. 4 चेंडू आणि आता मात्र 20 ची आवश्यकता राहिली आहे. चॅम्बो स्ट्रायकिंग वरती आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा, सिंगल, एकापेक्षा जास्तीचं काही नाही. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियमावली आहे आणि अर्थात तुम्हाला धावा बनवाव्याच लागणार आहेत. येणारे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये जिथे 19 ची आवश्यकता. 3 चेंडू आणि 19 धावा. 61 पाठलाग करायचा होता. संघ सुस्थितीमध्ये होता. मॅच बनली होती. एका क्षणाला असं वाटू लागलं होतं की पारडं जोड होत आहे मीत 11 आदर्श स्पोर्ट्स पनवेल या संघाचं. परंतु अशा समयी गोलंदाजी मार्क वरती रोहित घरात येतो काय, संघाला परत मॅच मध्ये आणतो काय. पुढचा बॉल आणखीन एक चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेईल. आता सोशल डिस्टन्सिंग चांगलं मेंटेन केलंय गोलंदाजांनी बॅट आणि बॉल मध्ये. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेणारा आणखीन एक निर्धाव चेंडू आला. डॉट बॉल. येणारा 2 बॉल आणि 2 चेंडू मध्ये 19 ची गरज. 2 चेंडू आणि 19 धावा. पुढचा बॉल उसळी घेणारा चेंडू इथे दिशाहीन राहिलाय. जिंकणाऱ्या संघाला कुठेही जायचं नाहीये. पहा, पहिल्या 2 सामन्याचे विजेते संघ, तिसरा सामना लगेचच खेळला जाणार आहे. याच्याकडे आपण लक्ष वेधूयात. विजेत्या संघाने कुठेही जायचं नाही, कारण 2 सामने जे पहिले खेळले जातील त्यामधील विजेत्या संघाला लगेचच खेळणं बंधनकारक राहणार आहे. अवांतर धावा येऊ लागल्यात. मॅचला कलाटणी मिळते की काय, कारण एक सामना सर्वाधिक फनियस्ट इन्सिडन्स क्रिकेटमध्ये असाही घडला होता. 1 बॉल 6 ची मॅच. गोलंदाजाने 6च्या 6 चेंडू वाईट टाकले होते. पुढचा बॉल चैतन्य. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. इथे मात्र आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतो आहे. समीकरण बदलतायत. येणारा केवळ आता मात्र औपचारिकता शेष राहिली आहे. एका बॉलचा खेळ शेष. 1 चेंडू आणि 17 ची गरज. 1 चेंडू आणि 17 ची आवश्यकता. खालापूर टीमचा कॅप्टन चला या शेवटच्या बॉलवरती षटकार येतोय, परंतु इथे सामना जिंकलाय गावदेवी गावठाण उरण संघाने. पहिल्या मॅच मध्ये बाजी मारली आहे. सरशीर होते या संघाची. संघ इथे पहिला सामना जिंकत असताना सकारात्मकतेने या स्पर्धेची सुरुवात करेल. देवांश 11 खारापूर टीमचा कॅप्टन चला या पण संघ मीत 11 आदर्श स्पोर्ट्स पनवेल टीमचेही आम्ही आभारी राहू. या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. खेळण्यासाठी सकाळीच अगदी या वेळेवरती आपण या संघाला पाहिलं होतं. या स्पर्धेच्या माध्यमातून पराभूतीच्या छायाखाली जाणारा संघ अर्थात मीत 11 आदर्श स्पोर्ट्स पनवेल. या पण या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच